मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचे आणि आनंदाचे अपडेट घेऊन आलेलो आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय-बी-डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. गॅरंटी देतो कोणत्याही प्रकारची पोलीस भरतीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. एकदम आनंदाची बातमी आहे. बघू शकता बिनतारी संदेश, संदेश घेणार पोलीस उपायुक्त पश्चिम परिमंडळ लोहमार्ग मुंबई. तर सांगायचं एवढंच की एक नवीन लोहमार्ग पोलीस जे निर्माण करण्यात आहे. लोहमार्ग नवीन या ठिकाणी जे गट निर्माण करण्यात येत आहे आणि त्याच्यामध्ये 142 पदे भरावायची आहेत. 142 पोलीस भरतीला या ठिकाणी रत्नागिरी येथे नवीन लोहमार्ग पोलीस पद निर्माण करण्यात येत आहे तिथे आणि एवढी पदे भरावायची आहेत. संपूर्ण डिटेल्समध्ये बघू शकता. राखीव पोलीस निरीक्षक मुख्यालय घाटकोपर लोहमार्ग मुंबई प्रमुख लिपिक आस्थापना शाखा लोहमार्ग मुंबई येथे हे परिपत्रक पाठवण्यात आलेले आहे. तर संदेश देणार पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई. तर बघू शकता जावक क्रमांक वगैरे इथे दिलेला आहे. सर्वात महत्त्वाचा जो संदेश आहे तो आपण पूर्ण बघूयात. मुख्य संदेश कोकण रेल्वेवरील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्ताकडे हस्तांतरित करण्यात आली असून सदर रेल्वे मार्गावर रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे लोहमार्ग पोलीस ठाणे निर्माण करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. बघू शकता 26/1/2025 म्हणजे 26 जानेवारीपासून रोजीपासून नवनिर्मित रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात येणार असून त्या अनुषंगाने सदर रेल्वे पोलीस ठाण्यातील कामकाजाकरिता बघू शकता सहा या ठिकाणी सपवणी बघू शकता 50 पोहवा त्याच्यानंतर 6 म्हणजे 86 पोलीस शिपाई एकूण अशी 142 पदे अशी या ठिकाणी 142 पदे भरावायची आहेत. रत्नागिरी पोलीस ठाण्याची हद्द रायगड जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्टेशन ते विल्हेरे बघू शकता विन्हेरे रेल्वे स्टेशन आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दिवाणखवटी रेल्वे स्टेशन ते राजापूर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मचे आउटर बघू शकता आउटर सिग्नल ते आउटर सिग्नल पर्यंत आहे. इच्छुक पोलीस अंमलदारांना त्यांचे पसंतीचे जिल्ह्यात नेमणूक देण्यात येईल. त्याचप्रमाणे त्यांचे हित व कल्याणाच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्यात येईल. प्रथम सदर नियुक्ती ही ठराविक कालावधीनंतर करण्यात येईल. म्हणजे येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये या ठिकाणी हे पद भरले जाणार आहे रत्नागिरी येथे. त्याच्यानंतर तरी जे पोलीस अंमलदार सदरहून बघू शकता नवनिर्मित रत्नागिरी लोहमार्ग ठाण्यास काम करण्यास इच्छुक आहेत त्यांनी त्यांचे विनंती अर्ज 15/1/2025 रोजी पर्यंत बघू शकता प्रमुख लिपिक आस्थापना लोहमार्ग मुंबई यांच्याकडे सादर करावी. आता त्या जागा इथे जरी दुसरे रुजू झाले तरी 142 ज्या जागा असणार आहेत 142 त्या जागा भरणारच आहेत या पोलीस भरतीमध्ये रत्नागिरी येथे. तर मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.